खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून 1962 साली संपतराव सीताराम माने हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 30,767 एवढी मते मिळाली होती. ते काँग्रेस या पक्षाचे उमेदवार होते. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून 1967 साली संपतराव सीताराम माने हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 25,727 एवढी मते मिळाली होती. ते काँग्रेस या पक्षाचे उमेदवार होते. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून 1972 साली संपतराव सीताराम माने हे विजयी झाले होते. त्यांना 38,361 एवढी मते मिळाली होती. ते काँग्रेस या पक्षाचे उमेदवार होते. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून 1978 साली शहाजीराव साळुंखे हे विजयी झाले होते. त्यांना 30,695 एवढी मते मिळाली होती. ते काँग्रेस या पक्षाचे उमेदवार होते. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून 1980 साली हनुमंतराव पाटील हे विजयी झाले होते. त्यांना 33,416 एवढी मते मिळाली होती. ते काँग्रेस या पक्षाचे उमेदवार होते. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून 1985 साली संपतराव माने हे विजयी झाले होते. त्यांना 48,659 एवढी मते मिळाली होती. ते काँग्रेस या पक्षाचे उमेदवार होते. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून 1990 साली अनिलभाऊ बाबर हे विजयी झाले होते. त्यांना 60,383 एवढी मते मिळाली होती. ते काँग्रेस या पक्षाचे उमेदवार होते. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून राजेंद्रभाऊ देशमुख हे 1995 साली विजयी झाले होते. त्यांना 73,998 एवढी मते मिळाली होती. ते अपक्ष उमेदवार होते. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून 1999 साली अनिलराव बाबर हे विजयी झाले होते. त्यांना 52,240 एवढी मते मिळाली होती. ते राष्ट्रवादी या पक्षाचे उमेदवार होते. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून 2004 साली सदाशिवराव पाटील हे विजयी झाले होते. त्यांना 79,813 एवढी मते मिळाली होती. ते अपक्ष उमेदवार होते. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून 2009 साली सदाशिवराव पाटील हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 77,965 एवढी मते मिळाली होती. ते काँग्रेस या पक्षाचे उमेदवार होते. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून 2014 साली अनिलराव बाबर हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 72,849 एवढी मते मिळाली होती. ते शिवसेना या पक्षाचे उमेदवार होते. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून 2019 साली अनिलराव बाबर हे विजयी झाले होते. त्यांना 1,16,974 एवढी मते मिळाली होती. ते शिवसेना या पक्षाचे उमेदवार होते. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून 2024 साली सुहासराव बाबर हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 1,53,899 एवढी मते मिळाली होती. ते शिवसेना या पक्षाचे उमेदवार होते.